नमस्कार मित्रो. पुन्हा एकदा आपण बराच गॅप पडला थोडासा आपला. 11वीचे 2 लेक्चर झाले असतील. आता आपल्याला पुढचं लेक्चर पाहायचं आहे आणि या लेक्चरमध्ये आपल्याला बेसिक कन्सेप्ट बघायचे आहेत. मग आता बेसिक कन्सेप्ट काय आहेत? आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय डिस्कशन केलं? फिजिक्स कशाला म्हणायचं, फिजिक्समध्ये काय काय अंतर्भूत होतं, फिजिक्स म्हणजे नक्की काय हे आपण पाहिलेलं. आता जनरली फिजिक्स म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज येतात. फिजिकल क्वांटिटीज आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये बघ स्केलर आलं, व्हेक्टर आलं. आता स्केलर म्हणजे काय, व्हेक्टर म्हणजे काय? स्केलर म्हणजे दोज फिजिकल क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड आर कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? दोज क्वांटिटीज विच आर हॅव्हिंग magnitude as well as direction, it is called as vector quantity. आता अशा फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत? जसं की फॉर एक्झाम्पल लांबी आहे, लेंथ. कपडे जर आपण समजा शिवायचे जर असतील तर जवळपास आपण टेलरकडे जाऊन काय म्हणतो, एक 2 मीटर कापड द्या. 2 मीटर लांबी. किंमत मॅग्निट्यूड, त्याला आपण काय म्हणतो, त्याचं परिमाण मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड ऑफ द लेंथ म्हणजेच त्याचं असणारं एकूण किंमत. 2 मीटर कापड द्या म्हणतो तेव्हा कुठं आपला असा शर्ट तयार होतो. जर कापड जर आपण समजा 2 मीटरच्या ऐवजी कमी घेतलं, 2 मीटरला कमी असेल काय, इथपर्यंत शर्ट शिवायचंय का? मॅग्निट्यूड. फुल जर शर्ट पाहिजे असेल तर 2 मीटर, कमी असेल तर एवढाच शिवावं लागेल, इथनं सगळं ओपन. तर हे आहे मॅग्निट्यूड. एखादं खुली असेल, हा फळ आहे, असं काहीतरी 4, असं काहीतरी 6 फूट, म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी मॅग्निट्यूड येतं. अशा फिजिक्सच्या खूप बेसिक कन्सेप्ट आहेत. आपण जनरली काय करू, एक एक धागा पकडत पुढे जाऊ. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इथे फोर्स. काय आहे? फोर्स. आता फोर्स म्हणजे काय? तू म्हणाल फोर्स म्हणजे पिक्चर की काय? फोर्स पिक्चर तर वेगळा. फोर्स तुम्ही ज्यावेळेपासून तुम्हाला समजते त्यावेळेपासून तुम्ही अनुभवताय. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी फोर्स असतोच. आता फोर्स म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय, त्याची डेफिनेशन काय? ए फोर्स इज अ पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. आता हा फोर्स म्हणजे असा एक पुश आहे. पुश म्हणजे काय? पुश, ढकलणे. ऑर पुल, पुल मीन्स काय? खेचणे. फोर्स इज अ पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट वरती जो काय आपण एक प्रकारचा ढकलतो किंवा ती वस्तू आपण काय करतो, खेचून घेतो इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन, एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये, त्याला आपण काय म्हणतोय? फोर्स. फोर्स मीन्स व्हॉट? फोर्स इज अ पुश ऑर पुल ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. मग आता व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स? फोर्सचे परिणाम काय होतात? फर्स्ट वन इज दॅट इट कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. ज्या स्टेशनरी ऑब्जेक्ट आहेत त्या स्टेशनरी ऑब्जेक्ट काय होतात? मूव्ह होतात. म्हणजे काय ऍक्ट होतो? फोर्स ऍक्ट होतो. इट कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. Whenever we are applying a force on any object, the stationary objects will be move. So, what are the effects of force? It can make stationary object move. What is the definition of force? Force is a push or a pull acting on an object in a particular direction. What are the effects of force? It can make stationary object move. एखादा stationary object जर आपल्याला move करायचं असेल, what are must be required? That is a force. Second effect is that it can make a moving object move faster. एखादा moving object असेल तर तो मुव्हिंग ऑब्जेक्ट फास्टर मूव्ह करण्यासाठी सुद्धा काय गरजेचं आहे? फोर्स गरजेचा आहे. काय? इट कॅन मेक अ मुव्हिंग ऑब्जेक्ट मूव्ह फास्टर. एखादा जर ऑब्जेक्ट असेल तर तो फास्टर मूव्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे? फोर्स गरजेचा आहे. इट कॅन मेक अ मुव्हिंग ऑब्जेक्ट मूव्ह फास्टर. फॉर एक्झाम्पल आपण कॉमेंट्री ऐकतो की एखाद्या ठिकाणी म्हणजे बॉलिंग वगैरे चालू आहे, युवराज सिंग बल्लेबाजी करतोय. काय होतं? तो असणारा बॉलर जवळपास कितीतरी 100 पेक्षा जास्त स्पीडनं बॉल टाकत असतो
आणि टाकलेला जो बॉल आहे तो युवराज सिंग काय करतो, हाय स्पीडनं बॅट मूव्ह करतो. म्हणजे स्पीड मध्ये असणारा ऑब्जेक्ट आणखी फास्ट मूव्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे, फोर्स गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, फोर्स. फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे a force is a push or a pull acting on an object in a particular direction. What are the effects of force? First one is that it can make stationary object move. Stationary object move करण्याचं काम कोण करतोय, फोर्स करतो. सेकंड काय म्हटलं आपण, इट कॅन मेक मुव्हिंग ऑब्जेक्ट मूव्ह फास्टर. एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तो जर आपल्याला फास्ट मूव्ह करायचा असेल, काय रिक्वायर्ड आहे, फोर्स मस्ट बी रिक्वायर्ड. Third effect is that it can slow down or stop a moving object. Means what? एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्ट आपल्याला स्लो डाऊन करायचा. फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू जर मी तुमच्याकडे फेकली, तुम्ही लगेच काय कराल, ती पकडाल किंवा तुम्हाला ती वस्तू काय होणार आहे, थडकणार आहे आणि वस्तू थडकल्यानंतर काय होईल, स्टॉप होणार आहे. सो इट कॅन स्लो डाऊन और स्टॉप ए मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादी मुव्हिंग ऑब्जेक्ट जर स्टॉप करायचं असेल तर काय रिक्वायर्ड आहे, फोर्स रिक्वायर्ड आहे. नेक्स्ट, इट कॅन चेंज द डिरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची जर डिरेक्शन चेंज करायची असेल तरी सुद्धा काय गरजेचं आहे, फोर्स गरजेचा आहे. आणि लास्ट वन इज दॅट इट कॅन चेंज द शेप और साइज ऑफ एन ऑब्जेक्ट. समजा फॉर एक्झाम्पल एखादा चिखल असेल, मड, and whenever I am applying a force on that mud, its shape and size becomes changing. It is a deforming force. Which type of force? That is deforming force. So whenever we are applying any force on a body, then the shape and size of the body can be changed of that object. So these are the force and its effects. For to define what is the definition of force? Force is a push or pull acting on an object in a particular direction. What are the effects of force? First one is that it can make stationary object move. Second one is that it can make a moving object move faster. Third one is that it can slow down or stop a moving object. Fourth is that it can change the direction of moving object. And last is that it can change the shape or size of an object. So this is a force and its actual effects. Next we have study about the magnitude of the force. What is the magnitude of the force? मी जर बघत असेल बऱ्यापैकी तर एखाद्या ठिकाणी किती बल ऍक्ट होतं, किती फोर्स ऍक्ट होतो हे बघितलं जातं. फॉर एक्झाम्पल जनरली आपण गेलो आणि समजा एखाद्या व्यक्तीचा लठ्ठपणा जास्त वाढला असेल आणि लठ्ठपणा वाढल्यानंतर समजा ती व्यक्ती जर एखाद्या वेट मशीनवरती जर उभी असेल तर त्याचं वेट जे आहे, वेट मीन्स व्हॉट, वेट मीन्स मास इंटू ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी, दॅट इज एमजी. वेट मीन्स एमजी, महात्मा गांधी, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. Amount of matter contains in that body, it is nothing but a mass. But whenever this mass is multiplied with the acceleration due to gravity, then we have to about weight. So weight, this is nothing but a force. आता force वेगळ्या पद्धतीने आहे. For example, समजा whenever a string which is one end of the string is held in our hand and another end is fixed with the stone and it is whirled in a horizontal motion, then the tangential force which provides the necessary centripetal force, that is tension, due to which the stone will be moving in a circular path. So this is nothing but a force. So here we have to find out the magnitude. मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळी एक when a person which is stands on the weight machine, the weight machine shows some digits. It is nothing but a force which is applied by the person on that machine. So which is measured in Newton. So therefore, the strength of force applied on an object. What? The strength. Strength means its total strength on which object, the strength of force applied on an object is called its magnitude. Magnitude मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, परिमाण. Magnitude म्हणजे काय, परिमाण. तुम्हाला सांगितलं टेलरकडे आपण गेलो तर म्हणतो बाबा 2 मीटरचं कापड द्या तरच तुम्हाला चांगला कपडा मिळतो. जर तुम्ही 2 मीटरपेक्षा कमी घेतला, इथवरच घालायचंय का, एवढं मोकळंच ठेवायचंय का, नाही. मॅग्निट्यूड
आपण जर दुकानामध्ये गेलो तर काय असेल ते शाबू शेंगदाणे 1-1 किलोच घेणार आहे, त्याचं मॅग्निट्यूड ठरलेलं आहे. ओके, प्रत्येक गोष्टीचं काय आहे, किंमत, व्हॅल्यू, त्यालाच काय म्हणायचं, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे वेगळं असं काही नाही. नेक्स्ट, द युनिट ऑफ फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन. आता फर्स्ट टॉपिक मेजरमेंट्स अँड युनिट्स, त्याच्यामध्ये आपल्याला जनरली हे युनिट काय असतं, युनिट्स अँड मेजरमेंट्स काय, त्याचे डायमेन्शन्स काय, ते कसं अनालायसिस करायचं, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं, हे आपल्याला शिकायचं आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की फोर्स कशामध्ये मोजणार आहे, न्यूटन मध्ये. नेक्स्ट, हिअर दॅट टाइप्स ऑफ फोर्स. कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस. सांगू शकता कोणते फोर्सेस, सांगा. ओके, बघा इकडे सांगतो मीच. टाइप्स ऑफ फोर्सेस काय म्हटलेलं आहे, फोर्सेस दॅट डू नॉट रिक्वायर एनी फिजिकल कॉन्टॅक्ट with the object on which they are applied. Means what? असे forces, कसले forces do not require any physical contact. For example, when two wrestlers are come to and wrestling with each other, they are physically with each other. जेव्हा दोन पैलवान एकमेकांची कुस्ती खेळत असतात, ते एकमेकांची शारीरिक फिजिकली काय करत असतात, एकमेकांशी असणारा बॉल फोर्स लावत असतात. मात्र इथं तसं नाही आहे. काय म्हटलंय, फोर्सेस दॅट डू नॉट रिक्वायर एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. असे फोर्सेस की ज्याला कोणत्याही प्रकारचे फिजिकल कॉन्टॅक्ट नाही विथ द ऑब्जेक्ट, कशासोबत, ऑब्जेक्ट बरोबर, ऑन विच दे आर अप्लाय, आर कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. दीज आर द नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. असे फोर्सेस की ज्या फोर्सेसचा दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्ट बरोबर फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्याला आपण काय म्हणतोय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. असे कोणकोणते फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा काय लिहितोय मी, काय लिहिलं, जीएफ. जीएफ मीन्स, जीएफ म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जीएफ म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता कशाला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता यू नो दॅट अबाउट सर आयझॅक न्यूटन. म्हणे ऐकलं असणार आहे तुम्ही स्टोरी की सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि सफरचंदाच्या झाडाखाली बसलेलं असताना एक सफरचंद खाली पडलं. आता बसले होते कशाला, ते आपलं झाडाभोवती बसले असतील कशाला तरी, आपले कंटाळा आला म्हणून. आणि ज्यावेळी सफरचंद खाली पडलं, तुमच्यासारखं माझ्यासारख्याने काय केलं असतं, कोण झाडाचा मालक काय केलं असतं, सफरचंद खात बसलं असतं. पण आयझॅक न्यूटनने असं केलं नाही. तिने काय केलं, ते सफरचंद त्याचं ऑब्झर्वेशन केलं की ते लंब दिशेने परपेंडिक्युलर डिरेक्शनना ते बरोबर जमिनीवरतीच का पडलं, या बाजूला गेलं नाही, या बाजूला गेलं नाही, अप डाऊन ह्या कोणत्याच बाजूला गेलं नाही, डायरेक्ट ग्राउंड करतीच कसं आलं, याचं तिने ऑब्झर्वेशन केलं. आणि त्यानुसार त्यांना असं लक्षात आलं की every matter in the universe attracts every other object with a force. त्यांनी काय लक्षात आलं, every matter in the universe attracts every other object with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. ओके, ते आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये बघू. तत्पूर्वी तर तो जो फोर्स आहे, the force which is act by the earth on every object, this is nothing but a gravitational force. Due to this gravitational force, the earth revolving around the sun. Due to this gravitational force, the moon revolving around the earth. Due to this gravitational force, all the electrons which is revolving around the positively charged nucleus. So this is a gravitational force. Non-contact force. What are the non-contact force? Come here. Forces that do not require any physical contact with the object on which they are applied are called as non-contact forces. त्यालाच आपण काय म्हणतोय, non-contact forces असं म्हणतो. त्याच्यामध्ये फर्स्ट कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याच्या नावामध्येच आहे, इलेक्ट्रो न दिलेला असणारा फोर्स.
the forces which is between electrical charges. The forces which is between electrical charges are called as electrostatic force. असा फोर्स की जो इलेक्ट्रिकल चार्जेस मध्ये असतो. What are the electric charge? Positive charge, nucleus, proton, negative charge, electron. यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Whenever the negative charged electron which is revolving around the positive charged proton, the necessary centripetal force which is provided by electrostatic force of attraction between negative charged electron and positive charged proton. So this is the electrostatic force. No any physical contact. No any physical contact. This is a non-contact forces. Third one is that magnetic force. You know about that. Whenever the two magnets they are come together, they are attract fastly. जर दोन मॅग्नेट दोन चुंबक आपण एकत्र आणतो लगेच काय होतं ते एकमेकाला घट्टपणे चिकटतात. ओके व्हाय? सो दे आर मॅग्नेटिक फोर्स. फॉर एक्झाम्पल एखादा मॅग्नेट आहे, मॅग्नेट भोवती मी समजा आयरन घेतला, कोबाल्ट घेतला, निकेल घेतला, झिंक घेतला, काय होणार आहे? लगेच दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. आपण अवाक होतो, अरे असं कसं झालं, जवळ आणलं जवळ चिटकलं कसं काय? दिस इज अ मॅग्नेटिक फोर्स. दिस इज अ नॉट ए फिजिकल कॉन्टॅक्ट. सो दे आर द नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. ओके बाळांनो टेन्शन घेऊ नका. हे बेसिक आहे 11वीचं. आपल्याला अजून टॉपिक चालू केलेले नाहीत. तत्पूर्वी आपण बेसिकचं असंच रिव्हिजन करू पाहू आणि पुढे आणि काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पहिल्यांदा आपण बघितलं फोर्स, त्यानंतर बघितलं त्याचे इफेक्ट्स. फोर्स म्हणजे कोण सांगेल का? बोला बोला बोला. फोर्स म्हणजे काय? पुश और पुल ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन. नेक्स्ट आपण काय बघितले होते? त्याचे इफेक्ट्स बघितलेले की इट कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव. सेकंड होता इट कॅन मेक मूव्हिंग ऑब्जेक्ट मूव फास्टर. थर्ड बघितलं होतं इट कॅन स्लो डाउन और स्टॉप अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. फोर्थ होता इट कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ द मूव्हिंग ऑब्जेक्ट. फिफ्थ क्या होता? इट कैन चेंज द शेप और साइज ऑफ एन ऑब्जेक्ट. Next we have discussed about the magnitude of force. What is the magnitude of force? The strength of force applied on an object is called its magnitude. आता ते फोर्स मोजायचा कशामध्ये? न्यूटन. कशामध्ये? न्यूटन. नेक्स्ट आपण बघितलं टाइप्स ऑफ फोर्सेस. त्याच्यामध्ये फर्स्ट we have discussed about non-contact forces. What is the definition of non-contact forces? Forces that do not require any physical contact with the object on which they are applied are called non-contact forces. Which are the non-contact forces? GF. GF means gravitational force. GF means gravitational force. Second one is that electrostatic force, and last magnetic force. Okay. धन्यवाद.